मसाला पापड खूप खाल्ले असतील, पण मसाला पापड कोण? हे कधी खाल्लं आहे का? नाही ना? तेच आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी मी उडदाचा पापड घेतला आहे, मोठ्या साईजचा घेतला आहे. गरम नॉनस्टिकच्या पॅनवरती तो भाजून घ्यायचा आहे. अलगद पद्धतीने भाजायचा आहे. खूप जास्त कडक करायचा नाही, नाहीतर आपले कोण बनत नाहीत. पापड भाजल्यानंतर थोडासा लूज पडतो, त्यावेळेला आपण हा कोन बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघा. खूप पद्धत आणि हळूवार पद्धतीने करायचं आहे, नाहीतर हाताला चटके लागतात. अशा पद्धतीचे मी 3 कोन बनवून घेतलेत. यासाठी लागणारं साहित्य बघूया. कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, टोमॅटो घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, स्वीट कॉर्न घालायचे ते मी भाजून घेतली होती. शेव टाकायची आहे. शेव नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. मुलांना आवडते म्हणून मी टाकली. त्याच्यानंतर लाल तिखट, मीठ आणि लिंबू पिळायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि पापडच्या कोनमध्ये भरून घ्यायचे. अशा पद्धतीने रेडी झालेत बघा आपले कोन. इतके छान आणि टेस्टी लागतात ना हे कोन. न खाणारे सुद्धा हे कोन खातात. लहान मुलं तर खूप आवडीने खातात. नक्की ट्राय करा. ही रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल? तर कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.